मे जून 2026 उन्हाळी सुट्ट्या रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचे थेट आदेश। उन्हाळ्यातही मुख्यालय राहणे बंधनकारक, अंगणवाडी सेविका मदतनीस आशा, जिल्हा परिषद शिक्षकांसाठी 25 मार्च ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा, नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। उन्हाळ्यात जनगणना, शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला। यंदाच्या उन्हाळी सुट्ट्याचा आनंद घेणारे, स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकांच्या अपेक्षांवर जनगणनेच्या कामामुळे विरजण पडणार असल्याचे चित्र समोर आले आहे। जिल्ह्यातील शाळेचे चालू शैक्षणिक वर्ष दिनांक 30 मार्च रोजी संपत असून ते 2 मे पासून उन्हाळी सुट्ट्या लागू होणार आहेत। मात्र 16 मे ते 15 जून या कालावधीत देशव्यापी डिजिटल जनगणना पार पाडणार असल्याने शिक्षकांना या कालावधीत मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे। त्यांच्या उन्हाळ्यातील सुट्ट्या घेऊन विश्रांतीचा बेत हुकण्याचे बोलले जात आहे। यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असून त्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे। त्यामुळे सुट्ट्याचा मोठा कालावधी हा प्रत्यक्षात शासकीय कामातच जाणार आहे। मागील 2 वर्षात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सातत्याने गुंतलेल्या शिक्षकांना यंदा सुट्ट्यामध्ये काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा वाटत होती। मात्र जनगणनेच्या कामामुळे त्यांच्या विश्रांतीच्या अंशावर पाणी फिरले आहे। दरम्यान अनेक शिक्षकांनी या दीर्घ सुट्ट्यांच्या कालात देवदर्शन, पर्यटन, सहली, कौटुंबिक कार्यक्रम तसेच लग्न कार्याचे नियोजन केले होते। परंतु मुख्यालय न सोडण्याच्या आदेशामुळे हे सर्व बेत रद्द किंवा पुढे ढकलण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले दिसत येत आहे। वार्षिक 26 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असल्याने शिक्षकांना सलग सुट्टीचा लाभ मिळण्याची शक्यता जवळपास नाही। परिणामी उन्हाळ्याचा पूर्ण कालावधी हा राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यातच जाणार आहे। या पार्श्वभूमीवर सुट्ट्याच्या काळात काम करणाऱ्या शिक्षकांना बदली रजा किंवा विशेष सवलती देण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक संघटनाकडून जोर धरत आहे। काही शिक्षकांकडून या कामातून सुटका मिळवण्याचे मार्ग शोधले जात असले तरी बहुतांश शिक्षक हे जबाबदारीने जनगणनेचे काम पार पाडण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे। एकूणच यंदाचा उन्हाळा शिक्षकांसाठी विश्रांतीपेक्षा कर्तव्यनिष्ठेचा ठरणार असून जनगणना मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी त्यांना पुन्हा एकदा पुढे यावे लागणार आहे। जिल्ह्यात जनगणना 2027चे काम यशस्वी व वेळेत होण्यासाठी आवश्यक पूर्ण तयारी अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन सभागृहात सोमवारी 3 दिवसीय प्रशिक्षणास जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेत प्रारंभ झाला। तत्पूर्वी स्थापन केलेल्या जनगणना कक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन केले। प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंग भोसले, जीवराज डापकर, संगीता चव्हाण, प्रशिक्षण जनगणना संचालनालय सहाय्यक संचालक सुनील आत्राम, जिल्हा समन्वय संजय नाईक, संदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते।